सावकाश या, सावकाश या. खाली काटे आहेत, खाली पण बघा. अच्छा करून हा हे वर बघू नका. हा कळलं का? नीट नीट चालायचं, नुसती पचर 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 करायची. हो बाई बाई जरा हळू. सकाळच्या 5:30 वाजलेत, आपण जंगलात आलोय ना, जरा हळू. इथे हळू बोलायचं असतं. हा एकदम सावकाश. ही कशी मुलगी शाणी आहे बघा. ओव्हर ऍक्टिंग नको. चल चल सावकाश सावकाश. बाई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला काय सांगितलं होतं? 30-40 मुलं येणार आहेत, शाळेची पिकनिक घेऊन आलात ना तुम्ही. ही 2च कशी? आणि ते 7-8 शिक्षक येणार होते, सगळे आहेत कुठे? अहो सांगते, म्हणजे काय जवळपास आम्ही 50 जणांची टीम घेऊन आलो इथे. हा पण काय झालं, काल संध्याकाळी मी सगळ्यांना म्हटलं की आपल्याला उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नाही का जंगलात जायचंय ॲनिमल बघायला. सगळे तयार पण झाले, पण आमच्या त्या संस्कृतच्या बाई आहेत ना, वनिताबाई, त्या काय म्हणाले आपण 3 पत्ती खेळू. अहो काय बोलताय काय? संस्कृतच्या मॅडम आहेत ना त्या, 3 पत्ती खेळतात. 3 पत्ती खेळू म्हणल्या, मग काय त्या बोलायला खोटी का? सगळे तयार झाले. खांडेकर सर, कांबळे सर, कदम सर, मोरे सर, वेंगुर्लेकर बाई सगळे तयार झाले. काय सांगताय काय? आणि पार तुम्हाला सांगते, साधी नाही बरं का ही वनिताबाई. जी रात्रीची त्यांना घेऊन बसली ती पार पहाटेपर्यंत खेळतच होती. पोरांच्या रातभर झोपा उडवल्या. दत्तू उठ, हे उठ, तो उठ, भोजने उठ, असं अशा पोरांच्या झोपा होतील बरं. मग सगळी पोरं झोपून राहिली, पण त्यातल्या त्यात ही 2 पोरं आहेत ना जागी होती. मग त्यांच्यावर असं थोडं पाण्याशी पाडलं, त्यांना वल्ल केलं आणि मग त्यांना इथे सुकवून घेऊन आले. काळजी करू नका, दोघे आलेत ना, मी माझं काम करणार. मी गाईड आहे, मला तुम्हाला प्राणी दाखवायचं. ओके, तर आपण आता सुरू करूया. ओके, तर इथे बेटा, इथे. हा तुझं वेगळंच नको. ये ओके खरं बेटा. हे बघा, आता आपण जंगलात आलेलो आहोत. हा आपण आता इथं जंगलात आलेलो आहोत. तर आपण जवळजवळ जंगलाच्या मध्यावर आलेलो आहोत, म्हणजे एकदम आतच घुसलोय बुवा. आणि इथे जर तुम्हाला प्राणी बघायचे असतील तर आवाज कमी ठेवायचा. त्याच्यामुळं बोंबला बोंबल करायची. मी सांगतोय ना त्यांना. ही हैदराबादला, ती नागपूरला. एवढे लांब आहेत का? नाही केलं. इथेच आहेत ना, मग ऐकतायत ना, डायरेक्ट ऐकतायत ते. नाही पोरांना नाही तसं नाही, मी सांगणार तेच तुम्ही काय सांगणार काय? एवढं करून तेच सांगताय, बाकी काही नवीन सांगत नाही. मी सांगतोय ते ऐकू दे त्यांना, कळलं? तर इथे बरं का, इथे आपण वाघ बघणार आहोत. वाघ. येस, आपण सगळे जंगलात आलो. आपण हळू. ए शिवा, मी तर वाघाला घाबरत पण नाही. त्याला मी आता मारेन ना. वाघ्या, या टायगर चल बाहेर ये. चल, तुला असं चपलीने उडून टाकतो फुटबॉल सारखा एकदम. हा टायगर आता जिंदा आहे, जिंदा. ए बाळ, ये बाळ, ये इकडे. बाळा, तू आता वाघाला धमकी दिलीस? हो काका, माझ्याकडे सुपर पॉवर आहे. बेटा, येताना एकटा आलायस, घरी जाताना फक्त दाढी जाईल. तू इथेच राहशील वाघाच्या जबड्यात, कळलं का तुला? अरे वाघाला हाणायचंय का तुला? हा, तुझ्या हातात ढुंगणात दम तरी आहे का वाघाला? काय शब्द हे तुमचे? अहो त्याला अहो असं करायला नाही, लागत. त्याला हळू ना, जरा हळू. वाघाला मारायला जातोय. अहो हो बरोबर आहे, पण हे बाई बाई बाई, मला तर वाघोबा काहीच करणार नाही. तू काय मोठी शानी आहेस का? काहीच करणार नाही. सांगपणा कर नका. बाई, माझ्याकडे ना स्वीटी नावाची मांजर आहे ना. तर मांजर वाघाची मावशी असते ना. तर मी वाघोबाला आहे ना माझं आणि स्वीटीचं नातं समजावून सांगेन, आणि मग वाघोबा स्वतःच आपल्याला जंगलाची सर करून दे सगळी. बेटा, हे ज्याने तुला सांगितलंय ना मांजर ही वाघाची मावशी असते, त्याच्या दोन पहिली वाजव. हे असं नसतं रे. वाघाबद्दल तुम्ही अशा चुकीच्या माहिती पसरवू नका. हे आपण लहानपणी करतो, ही याची मावशी, हा याचा काका. असं काही नसतं बेटा, कळलं का तुम्हाला? मांजरीची मावशी कोण असते? मांजरच असते बेटा. आणि मग वाघाची मावशी कोण असते? वाघीण असते. हा, तुझी मावशी माकड आहे का मला सांग? मावशी येताना खिडकीतून येतं का? नाही. अशी करत येते का? नाही की नाही? म्हणजे ती माणूस आहे. हा, पण ही पण मांजर आणि ती पण वाघीण असते. हा, चला चला, आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत, लक्षात आलं? आता या लाईनीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि इथला सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे? काटेकोरपणे पाळायचा. इथे आवाज करायचा नाही. ओके? हा, तर आपण आता ह्या मचाणावर, हे बघा इथे मागे मागे बेटा, मागे. है ना? हा, ह्या मचाणावर आपण आता चढायचं आहे. मॅडम, हे काय मसाला आहे? याच्यापेक्षा मोठं स्टूल तर माझ्या घरी आहे.
बरोबर आहे हिचं. मग नाही कसं आहे, साधारणपणे कसं असतंय मचाण बुवा आपण असं तोंडवर करून बघावं लागतं, साधारण उंचावर असतं. हे तर म्हणजे असं बुटकं आहे म्हणजे. हे बघा बाई, ह्यालाच आपण मचाण म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल. तरी पण म्हणजे- नाही, ह्याला थिएट्रिकल लिबर्टी म्हणतात, ती आपल्याला स्वीकारावी लागेल. इथं पण आपण तुम्ही जरा जास्तीचीच लिबर्टी घेतली बुवा, असं नाही वाटत का तुम्हाला? आता या दाढीवाल्या मुलाला आपण शाळेतला मुलगा म्हणून स्वीकारलं, ह्याच्यापेक्षा अजून काय लिबर्टी आहे मला सांगा बघू. ते पण खरं आहे म्हणा. मग ज्या व्यक्तीकडे बघून तिसरी नापास हे आपल्या मनात येतं, तिला आपण सायन्सची शिक्षिका बनवलेली आहे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? मग ह्याला मचाण समजायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. आहे की नाही? चला मागे चला. हा, मागून आता मचाणावर चढायचं आहे. सावकाश, लक्षात सावकाश. आलं? काठी आहेत खाली, हा. सावकाश. इथे सावकाश. इथे एक शिडी आहे, बघा दिसणार नाही तुम्हाला पण आहे. हा. हे असं या 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 अच्छा. हा या हा ये. मी तर एका जम्प मध्ये वरती चढलो. काय चाललंय तुमचं? पडलं असतंच म्हणजे जम्प तुला ना डायलॉगच नाही दिले पाहिजे त्या टोणग्याला. तुम्ही म्हणा काही पण मी चोपतो बघा. चला आता शांतपणे बसा खाली. शांतपणे बसा. शांतपणे बसा. हा बघ, आता इथे आपण शांतपणे बसायचं आहे. लक्षात आलं? अजिबात आवाज करायचा नाही. आजूबाजूला बघायचं, प्राणी पक्षी यांचं निरीक्षण करायचं. लक्षात आलं? हा हे बघा, हे बघ तिकडे दिसतंय, तिकडे एक मोठा तलाव आहे. लक्षात त्या तलावावर जाऊन त्या मगरीला पकडून फाडून बिडून टाकून मारून टाकीन त्याला एकदम. ये इकडे ये. हे बघ हे बाळा, हा काका आहेत ना, काका मारतात खूप वेळा. जा जा जा. हा, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, तलाव. तिकडे एक तलाव आहे. त्या तलावावर आता वाजलेत किती? 6:30 वाजलेले असतील. 6:30 तिकडे पाण्यावर वाघ येतो. हा लक्षात घ्या. तर त्या आता वाघाला असा उलटा टांगून ना त्याला असं सुपर पॉवरने मारेन माझ्या. हा वाघ कुठचा? ऐक बाळा, तू आहेस अगदी एवढा मोहरी सारखा, कोणी पटकन फोडणीला टाकेल तुला. शांत बस. तुम्हाला वाघ बघायचं की नाही मला सांगा, बघायचं आहे की नाही? हाड वाघाला विचारा दत्तू बघायचा आहे का. हे लहान मुलांचा सत्या. अरे मोबाईल मधलं ना सिम कार्ड काढेन आणि त्या जागी तुला कोंडून ठेवेन मी. वर्षभर एरझारा घरात असतील तिथल्या तिथे सांगून ठेवतोय. याला वाजवायला नाही याला. मी सांभाळते माझी पोरं. मी खूप कंट्रोल करते. मी सांभाळते हा, माझी इथे पोरं. आवाज शांतपणा इथे करायचं नाही. नाही कळलं? करत, नाही करत. याला मारेन त्याला मारेन करायचं नाही, कळलं का? त्यांच्या कलाने घेऊया, त्यांच्या हा, कलाने. त्यांच्या कलाने हा? घेऊया. तर शांत बसायचं. पोरांनो, शांत बसा. एकदम शांत बसायचं. शांत. वाघ येईल का आपण? पोराणो, मी तुम्हाला परवाच्या दिवशी काय शिकवलं? काय? जंगलाचं हळू जरा चक्र. आता, बाई, हळू नाही, जरा, हा. शांत बसा. शांत. तर मी तुम्हाला परवा दिवशी काय शिकवलं? जंगलाचं चक्र कसं असतंय बघा. ससा गवात खातोय, गवात लांडग्याला खातोय, लांडगा माशाला खातोय, मासा सापाला खातोय, साप आहे का नाही वाघाला खातोय. तर हे आहे आपलं चराचर. कसं असतं बघा पोराणो, गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या असतात. ह्याला म्हणतात अण्णा साखळी. कुठला अण्णा आहे हा? हा कुठला अण्णा आहे ज्याची साखळी सांगता याला? अन्न साखळी असं येते, अन्न साखळी. आणि काय सांगता, काय माहिती देत आहे मुलांना? नाही. साप गवत खातो, नाही. गवत लांडगा खातो, नाही, काय झालं? लांडगा वाघ खातो. अहो. काही बोलतात अरे. शिक्षक आहात तुम्ही, ही ते माहिती झालं थोडं देता. घोळ. काय झालं माहितीये का? थोडं घोळ झाला असा का, कसं शाळेमध्ये समोर पुस्तक असतं बुवा, तर पुस्तकामध्ये बघून आपण पटकन पोरांना शिकवतो. तर इथं काय मला आठवलं नाही, थोडं 19-20 झालं. थोडं 19-20 नाही झालं हो. थोडं. सृष्टीची उलटापलट केली तुम्ही. अशी अण्णा साखळी सांगितली. थोडं होतं, मागं पुढं होतं मागे थोडं. पुढे असं नका करू हो माफ तुम्ही. करा, माफ करा. शांतता. शांत. वागेल बरं काही अजिबात बोल. काका काका वाघ चड्डी खातो ना. अरे याचं काय करू यार मी? काय बोललास तू? वाघ चड्डी खातो ना. कसा मारू तुला रे मी? हा काय बोलतोय? वाघ चड्डी खातो? आणि एक
ते, का कोणी सांगितलं तुला हे मला मी काल सुसूला गेलो होतो ना तेव्हा मला बाई बोलल्या चड्डी लवकर घाल नाहीतर वाघ घेऊन जाईल. हा. अरे बाई काय समजावतोय तू ही काय माहिती देताय तुम्ही मी असं का सांगितलं सर? हा काय करतो ना, सुला जातो आणि चड्डीच घालत नाही. काय करतो, वरण असं शायनिंग मारत फिरत असतो, आय एम सुपर पॉवर, आय एम सुपर पॉवर, आणि खाली बघितलं तर भोंगळच तिकडे तिकडे फिरत ते, मग बरं नाही दिसत ना. अहो, पण म्हणून त्याला मुळात मला त्यांच्याकडे एक कळत ठेव. नाही, मुळात तुम्ही अशी चुकीची माहिती देत जाऊ नका. त्यांच्याकडे. वाघाबद्दल तुम्ही गैरसमज का निर्माण करता? एक मिनिट ही लहान मुलं आहेत की नाही, यांना तुम्ही पटकन जेव नाही तर वाघ येईल, पटकन आंघोळ करण्यात तर वाघ येईल. वाघाला विलन का केले तुम्ही मला सांगा बघू. त्याच्याबद्दल चांगली माहिती द्या ना. देते. हे बघा मी देतो तुम्हाला चांगली माहिती बरं का. बरं का मुलांनो, पोरांनो ऐका. बरं का मुलांनो, ऐका हा. नाही बरं का बोला नाही, तुम्ही सांगा नाही, सगळं सांगा तुम्ही सगळी वाघांची माहिती सांगा. त्यांना उमगलं पाहिजे पोरांना. तर ऐकलं मस्ती करू नका. हा तर मुलांनो, आपल्या देशात म्हणजे भारत देशात जवळजवळ आजच्या घडीला 2900 वाघ आहेत. कळलं मी का? तर सगळ्यांना एकत्र पकडून मारून टाकीन एकदम सुपर पॉवर माझी. असा चिरडेन ना इथे धरून चिरडेन मी तुला. सर ऐका ना, सर ऐका ना. सर तुम्ही नका जास्त हे करू, वायबर नका हो, जास्त वायबर नका हो. ऐका, वायबर नका हो. ह्याला सांगा. पोरं लहान आहेत. हे बघ आपण जंगलात आहोत बेटा, कळलं? त्याच्या करेन त्याच्या करेन इथे नाही चालत बेटा. वाघ आला ना की इकडे जवळ ये. आता जवळ बसायचं माझ्या, ये जवळ, आता जवळ बसायचं. हा आता मी माहिती देतोय ती ऐकायची. कळलं का तुला? हा तर आपल्या देशात जवळजवळ 2900 वाघ आहेत आणि हे सगळे वाघ सेव्ह टायगर या प्रोजेक्ट खाली आपण जतन करतो. हा म्हणजे वाघाच्या खूप प्रजाती आहेत, जाती आहेत. म्हणजे अख्ख्या जगभरात सायबेरियन वाघ आहे, मलेशियन वाघ आहे, इंडो चायनीज वाघ आहे, आपला बेंगॉल टायगर आहे. बरोबर. अशा जाती आहे. सर सांगतायत एकदम बरोबर आहे बरं का. वा. पोराणू कसं असते, जसा वाघ असतोय नाही का तशा वाघिणी बी असत्यात. हा बरोबर, लिहून घ्या महत्वाचं आहे, लिहून घ्या. अरे वा, हा तोंड बघत बसायची नाहीत नुसती, लिहून पण घ्यायचं. निसर्गाचा महत्वाचं आहे. अभ्यास करतात हे अभ्यास चांगलं आहे. करतात, पोरांना शिकवायला लागतं सगळं, त्यांच्या कलेने घ्यायला लागतं. लिहा बरं का. तर वाघ जसा असतो तशी वाघीण बी असती. वाघ हा हिंस्त्र प्राणी असतो. हिंस्त्र नाही हिंस्त्र. हिंस्त्र. बाई हळू मला एक प्रश्न आहे बाई. बाई वाघ पिवळा असतो आणि त्याच्यावर काळे पट्टे असतात की वाघ काळा असतो आणि त्याच्यावर पिवळे पट्टे असतात? मी तर त्याचे सगळे रंगच पुसून टाकतो. लहानगी पोरे ती लहानगी पोरे ते किती टोणग असलं कार्टून, किती भावलाट असलं तरी असं मारू नये सर लहान पोरानं. ये तर तू घाबरू नको, मी आहे. ये बस आणि जरा थोबाड बंद ठेव, नाही तर खरंच कोंबडा करीन मी. हा इथं माझ्या बाजूला बस. ये इकडं, आवाज करू नको. वेगळे प्रश्न विचार. हा वेगळे प्रश्न विचार. सतत वाघाबद्दल काय काय तेच विचारू नको. वेगळे प्रश्न विचार. बाई मला एक प्रश्न आहे बाई. काय गाणं तयार करताय? दिल का तोता बोले कुकू कुकू गाणं तयार करताय? हे कुठले सूर आहेत तुमचे? त्यांच्याशी तसं बोला, पोरगी लहानगी आहेत. बोल बाई. बाई वाघाचे डोळे लाल का असतात बाई? जागरण. आता रातभर जागर राहणार तर मग सकाळचे डोळे लाल नाही होणार, मग काय होणार? अरे तू काय माहिती देतेस मुलांना? कळतंय का? वाघाचे डोळे जागरणामुळे लाल असतात. तू काय वेब सिरीज बघत असतो? का करेल वाघ जागरण? का करेल वाघ? त्यांच्या कलेने घ्यावं लागतं अरे थोडं. काय कलाने घ्यावं लागतं? तुम्ही वाटेल ती माहिती देताय. अशी देऊ नका, पिढ्या बर्बाद करताय तुम्ही. अर्धवट तुम्हाला माहिती आहे, ही अजून पोरं अर्धवट. काय होणार त्या माहितीचं? चला वाघी नाही का वाघीकडे. शांत शांत. वाघी ती बघ तिथं असेल तर तलावाच्या इथून जरा बघ. गपरे आवाज करू नको. काय होतंय दत्तू तुला? बाई काय सुसू तुला किती वेळा सांगायचंय बाहेर निघायच्या आधी हागणं मुतणं सगळं उरकून घ्यायचं म्हणून. नका हे शब्द म्हणू. त्याला दुसरे शब्द आहेत, नाहीच आहेत म्हणा. तू दाबून ठेव जरा वेळ. आता नाही तिथं पटकन वाघाला तर खाऊन जाईल तुला.
तुला बाई जोराची लागली, दाबून ठेव जोराची हो लागली. लहान मुलगा आहे ना ते, राहू दे. जंगलात कुठं जाईल आता तो? थांबा, आता मी इथं नेतो. शौचालय पण नाही आणि आम्ही चिल्लर आणले का बा 2 रुपये तुमचे 2 ह्याचे 2 माझे आणि 2 हिचे असे 8 रुपये पण नाहीत माझ्याकडं. इथे जंगलात सुलभ शौचालय असणार का? आणि तिकडे बसणार कोण? कोल्हा असं म्हणणार तो. काय बोलताय बाई तुम्ही? तुम्हाला कळतंय का? लहान मूल आहे, त्याच्या किडनीवर प्रेशर आहे. चल बाई, चल ये खाली ये. सावकाश बरं का ते तू. हा तिथे जाऊन मस्ती करू नको. हात नाही धरायचा, ये खाली ये. कुठे चालली? जा आता तिकडे जा आणि करू नये सुसू. जा. हा काका झाली? काका हा. काका आजचा आकडा काढला मी. तुम्हाला येतो? हा? तुम्हाला येतो? मला आजचा आकडा काढायला लावतो. इकडे काका मला भीती वाटते काका. अरे वर काय करत असतो तिकडे? मी मारून नाही का? आता काय झालं तुला? नाही काका, खोटं खोटी बोलत होतो. कट्टा बोलला का? शांत म्हणा, तो मागे मागे. हा हा ए, हलू नको. हल्लास तर तो हल्ला करे. हलू नको, हलू नको. हळू जा. हा. भीती वाटते. हळू हळू जा. हा चल चल चल. ए, ए, ए.